नमस्कार. मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. लालकृष्ण अडवाणी एक प्रख्यात भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते. यांची दीर्घ आणि घटनात्मक राजकीय कारकीर्द आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक टप्पे आणि संघर्षांनी भरलेला आहे. अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची इथे झाला, जो त्यावेळी ब्रिटिश भारताचा भाग होता. त्यांनी तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रीय जनता संघ RSSच्या राजकीय शाखेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1970 मध्ये संसद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अडवाणींच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी 2002 ते 2004 या काळात भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम करण्यासोबतच भाजपमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवरती सुद्धा काम केलंय. हिंदुत्व विचारसरणीच्या जोरदार समर्थनासाठी ते ओळखले जातात आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांची भूमिका, ज्यामुळे 1992 मध्ये अयोध्येतली बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अडवाणींना बाबरी मशिदीचा विध्वंस आणि हवाला घोटाळ्यातील त्यांच्या कथित सहभागाबद्दल टीका करण्यासह अनेक आव्हानं आणि वादांना सामोरं जावं लागले. या आव्हानांना न जुमानता ते भारतीय राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व राहिले आणि भाजपमध्ये सुद्धा प्रभावशाली भूमिका बजावत राहिले. एकंदरीतच लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न मिळवण्याच्या दिशेने झालेला प्रवास हा त्यांच्या दीर्घ आणि गौरवशाली राजकीय कारकिर्दीचा पुरावा आहे असं म्हणायला हरकत नाही.